नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. आपण पाहतात वास्तव न्यूज मराठी. कर्नाटक पोलिसांचा जालना व बीड जिल्ह्यात तपास. चोरी प्रकरणी आरोपी तसेच ऐवज शोधण्यासाठी वाहनासह दाखल. कर्नाटक राज्यात घडलेल्या चोरीच्या घटनेचा तपास करण्यासाठी कर्नाटक पोलीस जालना व बीड जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत. आरोपीचा शोध तसेच ऐवज ह्या शोधण्यासाठी हे जे आहेत ते वाहनासह तपास मोहीम त्यांनी सुरू केली आहे. कर्नाटक पोलिसाच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्यात अलीकडेच मोठी चोरी झाली होती. या चोरीमध्ये मोठ्या प्रमाणात नगदी रक्कम तसेच सोना चांदीचे दागिनेही चोरीला गेल्याची माहिती समोर आली. या प्रकरणातील संशयित आरोपीने चोरलेला ऐवज शोध घेत असताना काही धागेदोरे महाराष्ट्रातील जालना व बीड जिल्ह्याशी संबंधित असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली. दरम्यान या चोरी प्रकरणातील काही आरोपींना पुण्यात गुरुवारी अटक करण्यात आल्याची माहिती समजते. अटक केलेल्या आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कर्नाटक पोलीस पथकाने तातडीने जालना व बीड जिल्ह्यामध्ये दाखल झालेत. चोरीचा माल आणि इतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कर्नाटक पोलिसाचे पथक पोलीस व्हॅन आणि काही बोलेरो गाड्यासह वाहनामधून जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत. यामुळे चोरीतील मालाचा माग तसेच इतर काही प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तीची चौकशी करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली. या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह बीड जिल्ह्यामध्ये या कर्नाटक पोलिसांच्या वाहनामुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली असून सदरील कर्नाटक पोलीस इकडे काय करतात अशी कुजबूज होताना दिसून आली. या प्रकरणातील पुढील तपास कर्नाटक पोलीस करत असून लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. अशाच ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व फॉलोही करा.